लेफ्ट प्रवेश करें। हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आता आज आम्ही वृंदावनमधला आहे आमचा सेकंड डे आणि आम्ही आलो आहे प्रेम मंदिरला। तर ही आहे प्रेम मंदिराची माहिती। आणि त्यानंतर आता आम्ही प्रेम मंदिरमध्ये एंट्रन्स घेतलेला आहे आणि इथले सीन बघून अतिशय असं छान वाटत आहे। पण तेवढीच इथं गर्दीही भरपूर आहे, त्याच्यामुळं जास्त काही व्हिडिओज पण घेता नाही आले किंवा जास्त फोटो सेशनसाठी पण भरपूर लोक येतात, त्यामुळे खूपच अशी इकडं गर्दी होती। आणि हे आहे प्रेम मंदिरातल्या आजूबाजूचा सगळा जो काही नजारा, ज्यामध्ये कृष्णाच्या जीवनावरती आधारित बरेच काही अशा कथा प्रसंग आहेत। त्याच्यामध्ये कृष्णाच्या गोपियासोबतचा डान्स, गोवर्धन पर्वत आणि बरेच असं काही त्याच्यामध्ये स्टॅच्यू होते आणि खूप छान अशा त्याच्या रेखीव मूर्त्या होत्या। तसेच पुढे आल्यानंतर आम्हाला हे महाभारताचे अर्जुन आणि माधव यांच्या संवादाचा पण एक रथ असा भेटला आणि ते पण मूर्तिकला खूपच छान होती। आणि अशा प्रकारे सर्व ज्या मूर्ती वगैरे बघितल्या आम्ही आणि मंदिरामध्ये वर गेलो। आणि मंदिरामध्ये आतमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हते, म्हणून मी जाताना निघताना फक्त एक थोडासा जो असा शूट घेतलेला आहे। आणि मंदिराच्या भिंतीवर असं कोरीव कामामध्ये कृष्णाच्या जन्मापासून तर कृष्णाचे जे काही कारकीर्द आहे ती सर्व दाखवलेली आहे आणि खाली ते असं मेन्शन पण केलेलं आहे, म्हणजे लिहिलेलं आहे। आणि मी ह्या सर्व ज्या काही स्टोरीज या सर्व आश्वीला सांगितल्या आणि खूप छान इथे म्हणजे अशा 3D टाईप ही मूर्तिकला केलेली होती आणि खूपच छान असं वाटत होतं, ज्यामध्ये कृष्णाचा कंसाचा जेल, तसेच महादेव जेव्हा श्रीकृष्ण दर्शनाला आले होते ते म्हणजे श्रीकृष्णाचा बारसाचा सोहळा, तसेच त्याच्यानंतर पुतना राक्षसाचा वध आणि अजून जे काही अनेक राक्षसांचा वध श्रीकृष्णाने केला आहे ते सर्व यात दाखवलेलं आहे। तसेच बाळकृष्णाच्या सर्व ज्या काही लीला आहेत ते माखन चोरीपासून तर गोपिकांसोबत हे सर्व तिथे दाखवलेले आहे। आणि त्यानंतर श्रीकृष्ण बलराम त्यांच्या सखासोबत सुद्धा इथे दाखवलेले आहेत। आणि असे हे मंदिरावरच्या पूर्ण ज्या काही फोटोज किंवा जे काही अशा मूर्ती वगैरे होत्या त्या सर्व आता आम्ही अश्वीला आणि विदेशला दाखवलेल्या आहे। आणि त्यानंतर संध्याकाळी ते कृपालू महाराजांच्या पालखी रथाचे मंदिराला प्रदक्षिणा झाली आणि तसेच त्याच्यासोबत तिथे सर्वजण राधानामाचं गजर करत होते, मग ते सर्व एन्जॉय केलं। आणि त्यानंतर आहे ना इथे फाउंटेनचा जो काही शो होता, लाईट शो, तो आम्ही सगळ्यांनी बघितला आणि खूप छान शो होता आणि खूप इथे छान वाटत होतं। मी ते ओट्यावरती कारंजाचा शो बघतोय, ओट्यावरती बसून वरती। कुठे मग इकडे ना मंदिराच्या इकडे डाव्या ते गेट मधून निघाला ना। आणि असं आज वृंदावनमधील प्रेम मंदिरमध्ये आम्ही खूप सारे फोटोज काढले, खूप सारे व्हिडिओज केले आणि घरी आलो। आणि हा होता माझा आजचा प्रेम मंदिरचा लुक आणि आजचा माझा हा रील। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय।